काही ऑडियन्सला ती गाडी आवडली नाहीये. हा, बॉडी हा एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की बॉडी असली तर गाडी अजून सूट झाली असती ती. मी ना लवकरच जिम लावणार आहे आणि मग मस्तपैकी बॉडी बनवणार आहे. म्हणजे मला हे फिक्स आहे की मी जिम लावणार आहे. आणि येणे तुला काय वाटतं माझी बॉडी बनल का मी जिम वगैरे लावल्याने? I feel good, you look great, I like you, I can't wait. तर मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. मित्रांनो, बर्थडेला फक्त 2 दिवस बाकी आहे. आपली वेअर हाऊसची ओपनिंग पण बर्थडेच्या दिवशी आहे. परत अजून एक सरप्राईज आहे जे तुम्हाला बर्थडेच्या दिवशी कळणार आहे. आमची आता सध्या त्याचीच तयारी चालू आहे. बट बाकीची तयारी राहिली बाजूला. मम्मी आणि आरोहीच्या फक्त पार्लर साठी चक्र चालू आहे. बट मला आता वरची तयारी पण करायची आहे. बलून डेकोरेशनचं पण काम मला बघायचंय. परत पार्टी पॉपर वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन यायची. सर्व मी करणार आहे. मग बलून कोणत्या कलरचे आणणार आहे? गोल्डन आणि ब्लॅक. मग कधी आणणार आहे तू बलून? मला वाटलं तू आणणार होता, त्या दिवशी बोलला की मी घेऊन येतो. नाही, आता तूच घेऊन ये. हर्षदन तू जाऊन वरची तयारी करून 2 पार्टी पॉपर पण घेऊन या मोठेवाले. वरती पार्टी पॉपर फोडायचे? हो, मग काय होतं? कागदावाले आणते मग मी ते. हार्ट वाले नसतात का ते? हा इझी म्हणजे गोळा करता येतात. बाकीची तयारी राहिली बाजूला. तुझंच आयब्रो फिब्रो सगळ्या गोष्टी करणं चालू आहे. तुला नाही काय करायचं का आयब्रो वगैरे? याचंही करून आण ना आरोही. अप्पर लिप्स आयब्रो वगैरे सगळं करून आण. अप्पर लिप्स माहिती का हर्षद तुला? अप्पर लिप्स मिशा काढणं. हा, म्हणजे माणसं आम्ही माणसं ते दाड्या बिड्या करतो म्हणजे आम्ही पण अप्पर लिप्स करतो काय? मग कशाला करते? राहू द्या, तुम्ही वाढवा मिशा. मी तर नाही वाढवत, तू पण नको वाढवू असं काही काय. तू वाढव, मी नाही वाढवत. तू ठेवा लांब्या मिशा. चुप रे बाबा, तू चुप रे. है ना हर्षद? तर आता आरोही हर्षद मी आम्ही तिघही चाललोय डेकोरेशनचं सामान आणायला. कारण आम्ही डेकोरेशन कसं करायचं ते सगळं डिसाईड केलेलं आहे वरती. ब्लॅक आणि ऑरेंज थीम माझ्या डोक्यात आहे. बट आरोही आणि हर्षदच्या डोक्यात काहीतरी वेगळीच थीम आहे. तर आता सिटीत जाऊ, बलून वगैरे आणि पार्टी पॉपर घेऊन येऊ. स्कूबी कुठे खरंच? हर्षद स्कूबी कुठे आहे रे? स्कूबीला इकडे आण आणि तो दरवाजा लावून घे. स्कूबू चला रे. दादा ऐक ना, आता स्कूबी ना आपण तेव्हा नवीन आणलं होतं तेव्हा तिला आहे ना घरात झोपायची सवय नव्हती. आता आहे ना रोज जाऊन बसती रोज. कुठं? तिच्या घरात ना, त्या छोट्या बनवलेल्या आपण. बाय बाय. कोणाची हर्षद ती सायकल? तर आरोही एकदा गेट वगैरे लॉक करून घेते कारण मम्मी पण घरी नाही. मम्मी गेली शॉपवर आणि जाताना आहे ना आम्हाला गेटची घराची चावी आहे ना मम्मीकडे देऊन जायची आहे. कारण आपल्याला जर यायला वेळ झाला आणि मम्मीला जर लवकर यायचं असेल तर मम्मीकडे चावी राहणार नाही. बैस समोर. बैठो. मम्मीला चावी द्यायची होती ना आरोही? नाही, मी साईडच्या काकूंकडे ठेवली चावी. बरं झालं, आरोहीनी चावी ना साईडच्या काकूकडे देऊन टाकलेली आहे. म्हणजे आता शॉपवर जायची गरज नाहीये. आणि आरोहीने बघा ना मला कशी कॅप घालून दिली आहे, बटन पण लावून दिलंय. तर काही आता सिटीत आलोय आम्ही आणि आरोहीने काय केलं माहिती का, गाडीवर उतरायच्या वेळेस आणि इतक्या जोरात पाय दिला पलीकडच्या साईडला की पडायला चालू होते तोंडावर. चल आता काय बर्थडेचं सामान घ्यायचंय, डेकोरेशनचं सामान घ्यायचंय, बघून घे. सगळ्यात मोठी वाळीची चक्री झालं 5 जोक मारून. चल ते वरती नाही का स्टिकरच्या वरती थोडासा गॅप आहे, तिथं पण काहीतरी डेकोरेशनचं सामान लावायचंय. तू म्हणली होती काहीतरी ग्रीन फुलं वगैरे लावू. फुलांच्या लाईन घ्यायच्या आहेत त्या पण बघून घे. कोणते बलून घ्यायचे तिने फोटो काढून आणलेला आहे, ती दाखवते आता दुकानात. तोपर्यंत आपण इथं काहीतरी बघत बसू. इथं काहीतरी युनिक होतं. हा, हे छोटे पतंग. चक्री तर लई छोटी आहे. दादा तुला कॅप घे घालायला बर्थडे साठी. ती ना विदूषकवाली कॅप. काय काय घेतलं का? हे बघते. बर्थडे मध्ये 3 नमुने लागतील का? बस झाले ना. गोल्डन झाले, ब्लॅक झाले आणि काय हॅपी बर्थडे लिहिलेलं आहे का? हा, हे बघ इथं हॅपी बर्थडे आणि स्टार आहे. खाऊन टाक हर्षद प्रसाद बालाजीचा. तर आता डेकोरेशनचं सामान घेऊन झालंय. बट थोडेफार आहे ना फुलं वगैरे घ्यायचे वरती डेकोरेशनला. तर ते बघते आता आरोही. तर आम्ही ना इतकं घुमून फिरून घरी चाललोय माहिती का. मी यांना उगाच सगळी सिटी फिरवतोय. हर्षदनी पण सिटी बघितलेली नव्हती ना, त्याला डिटेल मध्ये सिटीचा टूर दिला आज. तर काही आता आम्ही शॉप मध्ये आलोय आणि शॉप मध्ये नाही पहिले कार्पेट होतो, आता ते कार्पेट काढून टाकलेलं आहे कारण त्या कार्पेटमुळेच खूप जास्त धूळ होत होती आणि हा दरवाजा पण लागत नव्हता. तर आम्ही ना शॉपवर थोड्या वेळ थांबलो आणि डेकोरेशनचं सामान घेऊन घरी आलोय. आणि हर्षद काय म्हणतो माहिती का, आताच बलून फुगून ठेवायचे का? पण बर्थडेला अजून 2 दिवस बाकी आहे, वरच्या सेलिब्रेशनला 2 दिवस बाकी आहे.
तर त्या आताच फुगवून त्याचे काय हवा घालून द्यायची काय रे 5 आयडिया कुछ भी रख दो इसको ऊपर. चल ना तू पण. मी नाही आता पकड रे. तुला लॉक लावायचं. मी चाललो वरती आता. चलो डेकोरेशन करायला. वरतीच ठेवून देते. मी जायला जाईल रे, पण वरची चावी तर घे. फेसवर इतकी टॅनिंग झाली माहिती का, अख्खा चेहरा माझा काळा पडलेला आहे. तर आरोहीने काहीतरी होम रेमेडीज ट्राय केलेला आहे, तर ट्राय करून बघू. आधी फेस वॉश करतो, बाहेरून आलो इथं, आणि त्याच्यानंतर हे चेहऱ्याला लावू. मी हिरवा कलरचा हल्क बनून फिरतोय. हल्क वाटतं ना हर्षद मी. तर माझा घसा आहे ना थोडासा तडतड करत होता ना, त्याच्यामुळे आरोहीला म्हटलं मी चहा कर, आणि सोबतच ना मस्तपैकी टोस्ट पण आहे, तर चहा आणि टोस्ट पण खाऊ. आणि त्या चहाला आहे ना थोडंसं योगदान माझं पण लागलेलं आहे, कारण थोडंसं लक्ष त्या चहाकडे उकळताना मी पण दिलेलं आहे. आणि स्कूबी या साईडला झोपलेली आहे, आणि हर्षदचं आहे ना मस्तपैकी फोन एन्जॉय चालू आहे. तर काही आता मी वेअर हाऊस मध्ये आलेलो आहे, आणि थोड्या वेळ ना लॅपटॉपवर मस्तपैकी काम वगैरे करणार आहे, थोडं शॉपचंच. आणि त्याच्यानंतर मग खाली जातो, आणि वरती ना सिरियसली काही इतकं भारी वाटतं माहितीये का, असं मोकळं आहे ना इथं. म्हणजे असं शॉपचं ते जे ऑनलाईनचे काम आहे ना ते करायला खूप जास्त मजा येणार आहे. आणि मेन म्हणजे आपण या साईडलाच डेस्कटॉप वगैरे ठेवणार होतो, बट सध्या आहे ना थोडं बजेट नसल्यामुळे आहे ना आपण आपल्या ऑनलाईनची ऑर्डर आहे ना लॅपटॉपवर घेणार आहे. मग हळूहळू या साईडला पूर्ण डेस्कटॉप वगैरे पूर्ण या साईडला करणार आहे. हा जो स्पेस आहे ना हा फक्त ऑफिस स्पेस म्हणून ठेवणार आहे. आणि बर्थडेच्या दिवशीला अजून एक मेन सरप्राईज तुम्हाला कळणार आहे, आणि नक्कीच आपल्या ऑडियन्सला ते सरप्राईज खूप जास्त आवडणार आहे. अँड मेन म्हणजे ना जेव्हा हे बॅकग्राऊंड बघतो ना मी, तेव्हा सगळ्यात भारी सुकून भेटतो. 1 मिलियन 1 लाख हे आपले जे प्ले बटन भेटलेले आहे ना, ते खरंच एक प्राऊड फिलिंग आहे आपल्यासाठी. हर्षदनी आणि मी ना थोडेसे आर्टिकल शूट करायचे, तर ते शूट केले, आणि हर्षद आहे ना मला सगळं शूट करायला वगैरे मदत करत असतो. आणि आता आहे ना वरचं आहे ना ऑनलाईनचं काम करता करता आहे ना मला भरपूर वेळ झाला, जवळजवळ 2.5-3 तासापासून मी वरतीच बसलेलो आहे. आणि आरोही खाली स्वयंपाक करते, मम्मी पप्पा दोघं पण शॉपमध्ये, हर्षद या ठिकाणी अभ्यास करतोय. आणि आता हर्षदला आहे ना खूप जास्त भूक लागलेली आहे. हर्षद काय करतो माहिती का, वेळेवर जेवण करत नाही, आणि मग त्याला आहे ना अचानक भूक लागायला लागते. मला पण लहानपणी असंच व्हायचं, आणि आता ते त्याला इतकी भूक लागली आहे, स्वयंपाक होतोय तरी पण शिळ जेवण करतोय. खूप भूक लागली आता. खा आरामात खा. आणि आज आहे ना आमच्याकडे खिचडी बनणार आहे, आणि त्यासोबतच ब्रेड वडे. आरोहीने या ठिकाणी ना बटाटे वगैरे धुवून घेतलेले, उकडले नाही अजून बटाटे. उकडले ना. आणि मला उकडलेलं बटाटा सुद्धा आहे ना असं मॅश करून त्यात मीठ टाकून ते पण खायला खूप जास्त आवडतं. आता आहे ना टीव्हीवर काहीतरी लावून देतो, आणि कोणता तरी मूवी बघत बसतो, कारण खूप दिवस झाले आम्ही टीव्हीवर आहे ना मूवीज बघितलं नाहीये. आरोही आता जर गाडी येणार असती परवा, तर आपण आता किती तयारी केली असती ना, हार पेढे त्या सगळ्या गोष्टी कॅन्सल झाल्या ना. मस्त एकदम भारी वातावरण असतं, एकदम खुश असतो, एक्साइटेड असतो एकदम. आणि ना काही ऑडियन्सला ती गाडी आवडली नाहीये, बट गाईज ती गाडी जेव्हा येईल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण तो कलर आपण इतका भारी घेतलेला आहे ना, तो अजून सरप्राईज आहे, तो सांगणार नाही. गाडी ना मी जेव्हा डिटेलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये दाखवेल ना, जेव्हा त्या गाडीची डिलिव्हरी घेईल तेव्हा तुम्हाला कळेल की ती गाडी किती भारी आहे. 450 सीसीचं पॉवरफुल इंजिन आहे, आणि बुलेट पेक्षा पण हेवी गाडी आहे, पूर्ण लोखंड आहे. आणि काही जण म्हणे दादा ती मजबूत गाडी नाहीये, नाही, ती बुलेट पेक्षा सुद्धा भारी क्वालिटीची गाडी आहे, आणि बुलेट पेक्षा सुद्धा तिची प्राइस खूप जास्त आहे. आणि मेन म्हणजे ना त्या गाडीसाठी ना हाईट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप जण म्हणे दादा बॉडी वगैरे बनव, जिम वगैरे लाव, मग तुला ती गाडी सूट होईल, बट तसं काही नाही. त्या गाडीसाठी हा बॉडी हा एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, की बॉडी असली तर गाडी अजून सूट झाली असती ती, बट हा बॉडी काय बनून जाईल यार. बट ती गाडीचं स्वप्न आहे ना बॉडी नसताना सुद्धा पूर्ण होतंय, आणि मग गाडी आल्यावर बॉडी बनवायचं सुद्धा स्वप्न पूर्ण करून घे. आणि मी ना लवकरच जिम लावणार आहे, आणि मग मस्तपैकी बॉडी बनवणार आहे, म्हणजे मला ती गाडी पण सूट होईल. जिम लावणार सांगूच नको, सिरियसली मी जिम लावणार आहे आणि बॉडी बनवणार आहे, कारण खूप सारे कमेंट असतात दादा तू लय बारीक आहे, जिम लाव, बॉडी बनव. नाही, मला खरंच आहे ना आता ही गोष्ट मनावर घ्यायची आणि बॉडी बनवायची आहे. तू 2 दिवस आहे ना खूप जास्त मनावर घेतो, जिम लाव, म्हणजे जिमचे पैसे देईपर्यंत तुझ्या मनात राहतं की मी जिम करणार आहे. 2 दिवस जातो त्याच्यानंतर नाही यार, मला आता सिरियसली करायचं आहे जिम. काही मोटिवेशन द्या, कमेंट करा खाली, काहीतरी असं मोटिवेशन द्या मला, की मी त्या कमेंट वाचून मोटिवेट झालो पाहिजे आणि उद्यापासूनच जिमला गेलो पाहिजे. आणि मेन म्हणजे काय फॅक्ट आहे माहितीये का, माझ्या लाईफ मधला मी खूप जास्त आळशी आहे, आणि खूप जणांना वाटत की मी सकाळी लवकर उठत असणार आहे. नाही, तसं काही नाही, मी थोडंसं लेट उठतो सकाळी, बट मला ती सवय सुद्धा मोडायची आहे, कारण लवकर उठायचंय, जिमला जायचंय, सगळं असं प्लॅनने झालं पाहिजे असं मला वाटतं. पण काही ना काही आयुष्यात असे काम येऊन जाताना की मग आपण असं पोस्टपोंड करून टाकतो. म्हणजे आजच एक्झाम्पल घ्या, आज मला व्हिडिओ काढायचे होते, वरती आलो, लाईट गेलेली होती, मग झोपून राहिलो. असे काही ना काही छोटे मोठे प्रॉब्लेम आले ना की मग मी जी गोष्ट करायची ठरवलेली असते ना त्या गोष्टीला इग्नोर करत असतो. बट हे फिक्स आहे की मी जिम लावणार आहे, आणि एनी हाऊ कंडिशन मी आता बॉडी बनवणार आहे. बॉडी बनल नाही बनल मला नाही माहिती, बट जिम तर लावणार आहे. त्याआधी तू आहे ना तुझा डाएट नीट कर, जेवण नीट करत जा आधी. हा ना, आता मला थोडे हिरव्या पालेभाज्या पण खायच्या आहे. मला ना आवडतच नव्हतं, लहानपणापासून सवयच नाहीये.
कारण घरचे इतके चांगलं चांगलं खाऊ घालायचे मला जे आवडेल ते. मग ते हिरव्या भाज्यांची सवय चांगलं चांगलं काय खातो तो? बटाटा आणि भेंडी बस. तेच तर चांगलं आहे. मग बाकी आहेच काय, मेथी वगैरे आम्ही गोष्टी खाऊच शकत नाही. मी त्या व्हिडिओ पुरतं बोलू शकतो की मेथीची भाजी. ट्रू फॅक्ट, मी मेथीची भाजी वगैरे कोणत्याच हिरव्या पालेभाज्या खात नाही. बट आता मी सुरुवात करणार आहे हिरव्या पालेभाज्या खायची सुद्धा. आणि सगळं आरोही मम्मी जे काही बनवलं ते सगळ्या गोष्टी खाणार आहे. सगळ्या गोष्टी खाणार आहे त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायचे भाज्यांवर आणि ते ट्राय करायचे माझ्यावर. तुम्ही बनवायचं सुद्धा चांगलं, मला चांगलं खाऊ घालायचं. म्हणजे मेथीची भाजी सुद्धा मला आहे ना पनीर सारखी लागली पाहिजे, बटाट्याच्या भाजी सारखी लागली पाहिजे, भेंडीच्या भाजी सारखी लागली पाहिजे. मेथीची भाजी ना मेथीची भाजी नाही लागली पाहिजे, इतकी टेस्टी लागली पाहिजे ना की हा सुक्की मेथीची भाजी आवडते मला. आणि पण अशा बाकीच्या पण हिरव्या पालेभाज्या अशा टेस्टी बनवायच्या ना की अशा म्हणजे जेव्हा ते मी असं ग्रहण करल, जेव्हा ते माझ्या तोंडात विरघळल ना, तो अशा चवींचा आहे ना असं मस्तपैकी असा सुगंध पण आला पाहिजे. ती चव माझ्या अख्ख्या शरीरात गेली पाहिजे, असं तनमन डोलायला लागलं पाहिजे. एवढी पॉवरफुल आणि एवढी टेस्टी भाजी करायचा प्रयत्न करा. एखादा सिक्रेट मसाला असेल ना ऑडियन्स तर प्लीज तेवढं कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्याच्या पहिले ना एक पॉवरफुल कमेंट करा, म्हणजे मला मोटिवेशन येईल जिम करण्यासाठी. हर्षद तुला काय वाटतं माझी बॉडी बनेल का मी जिम वगैरे लावल्याने? तू जर रेग्युलर केले ना तर तुझी बनू पण शकते, नाही तर तू 5 दिवस गेला आणि घरीच झोपला ना तर आयुष्यात कधीच नाही बनणार. मग किती दिवसात बनेल? 7 दिवसात? 7 नाही, तू रेग्युलर 4-5 महिने जा, मग तुझी बॉडी बनू शकते. रेग्युलर 4-5 महिन्यात माझी बॉडी बनून जाईल, म्हणजे थोडी तरी वाढन. हा, माझं वेट पण वाढणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बॉडी बनण्यासाठी. ब्रेड वडे व्हायला थोडा वेळ आहे, तोपर्यंत खिचडी खाऊन घेऊ म्हटलं. तर आता मस्तपैकी खिचडी पण खाल्ले होते आम्ही, बट आता ब्रेड वडे खायचे बाकी होते, तर आता ब्रेड वडे पण खाऊन झाले. मी आरोही हर्षद सगळ्यांना एक चॅलेंज दिलंय की हे असं जे डिझाईन आहे ना हे विदाऊट एका गावात काय लिहिलेलं वरती, तर हे असं जे डिझाईन आहे ना हे असं बनवून दाखवायचं विदाऊट हात उचलता. पहिले आरोही ट्राय करते. चलो फेल. नेक्स्ट हर्षद. फेल. फेल. अभी तुला येतं का? हा, तुला येतं? मला येत. मी रील्सला बघितलंय बट बनवू शकतो तसं. म्हणजे फेल झाला अभि पण. तू करून दाखव. आणि आता सगळे हारलेले, बट मी रील्सला बघितलं होतं ते कसं बनवायचं, सो मला माहिती आहे. मला पहिले पण माहिती होतं बट मी विसरलो होतो, बट आता चांगलं आठवलेलं आहे. हे बघा, त्यासाठी काय करायचं माहितीये का, पहिले एक सरळ रेष घ्यायची इथून अशी, त्याच्यानंतर हे त्रिकोण असं घ्यायचं, त्याच्यानंतर आडवी रेष घ्यायची. एक मिनिट, ती उमटली नाही. ही अशी रेष घ्यायची, त्याच्यानंतर ही खाली घ्यायची, ही अशी वर, ही अशी इथं अशी. डन. तुला आहे ना असं पॉइंट देऊन असं करायचंय बिना पेन उचलता. पॉइंट देऊन सर्कल बाजूला. झाला. बच्चा हा तू बच्चा. आम्ही डेली ना जेवण झाल्यावर जेवताना असं फॅमिली सोबत गप्पा मारतो, वेगवेगळे चॅलेंज देतो, परत एकमेकांना अशा लहानपणीच्या त्याच्या आठवणी शेअर करतो आणि असे एकमेकांना प्रश्न विचारतो. असंच तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली सोबत बेस्ट टाइम तुमचा स्पेंड करत चला, एकमेकाला प्रश्न विचारत चला, चॅलेंज देत चला, थोडे गेम खेळत चला. याच्याने कसं माहिती का फॅमिली बॉन्डिंग स्ट्रॉंग होत जाते. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमची फॅमिली बॉन्डिंग अशा पद्धतीने स्ट्रॉंग करू शकता. आणि कसं वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.